राम नारायण राम. आज आपण देशाच्या भविष्याबद्दल म्हणजेच आजच्या तरुण वर्गाबद्दल बोलू. म्हणतात तरुण हे देशाचं भविष्य असतात. आपल्या महागुरु बालक ब्रह्मचारीजींनी आपल्या दृष्टिकोनातून तरुणांना काय शिकवलं आहे, आज आपण ते जाणून घेणार आहोत. कारण आतापर्यंत आपण अध्यात्म, धर्म, जात यांविषयी समजत होतो, पण आज आपण तरुणांना समजून घेणार आहोत. तरुणांचं भविष्य उज्ज्वल कसं होऊ शकतं हे त्यांना चांगलं शिक्षण मिळालं, संस्कार मिळाले आणि विचार करण्याची क्षमता मिळाली यावर अवलंबून आहे. आजचा तरुण फक्त मेंदू वापरतो. अधिकाधिक पैसा कसा कमवायचा ह्या धुंदीत सर्वजण धावत आहे. देशाच्या प्रगतीविषयी किंवा उन्नतीविषयी कुणीच विचार करत नाही. फक्त आपला स्वार्थ आणि सुविधा या गोष्टींचा विचार केला जात आहे. तरुणांना हवंय की त्यांनी आज केवळ मेंदूच नव्हे तर हृदयाचाही उपयोग करावा. आपला काम करण्यासाठी केवळ पैशासाठी मागे धावू नये. लोकांचं भलं कसं केलं जाऊ शकतं, प्रकृतीशी कसं जोडला जाऊ शकतो, अंतर्मन आणि विवेक कसा ओळखता येईल ह्या गोष्टीविषयी आजच्या तरुणांना विचार करावा लागेल. जेव्हा आपण प्रकृतीला समजून घेतो, तिच्याशी जोडले जातो, तेव्हा तिच्या नियमांचे पालन करणे सोपं होतं. प्रकृती एका नियमाने चालते. ती कुणात भेदभाव करत नाही, कुणाशी द्वेष करत नाही आणि सर्वांशी समान वागत असते. तसंच आपल्याला त्या नियमांचे पालन करायला हवं. तर सांगायचं तर जेव्हा आपण असं करतो, असे बनतो, तेव्हा आपण देशाच्या हिताचा विचार करू शकतो. अन्यथा प्रत्येक जण स्वार्थ आणि सत्ता यावर नियंत्रण ठेवून फक्त एकमेकांशी द्वेष करत राहील. आजच्या वातावरणात तरुण खूप लवकर डिप्रेशन आणि ताणतणावाच्या स्थितीत जातात. म्हणूनच प्रत्येक तरुणाला ध्यान मेडिटेशन करायला हवं, ज्यामुळे त्यांचं स्वतःच्या इंद्रियांवर नियंत्रण राहील आणि मेंदू स्थिर राहील. जीवनातील योग्य आणि चांगले निर्णय घेण्यास ते सक्षम होतील. त्यामुळे तरुणांच्या व्यक्तिमत्वात सुधारणा होते, त्यांचे नेतृत्व गुण विकसित होतात आणि त्यांच्यात जबाबदार नागरिकतेचे गुण व समाजसेवा भावना निर्माण होते. देशाची खरी ओळख तरुणांवरच अवलंबून आहे. त्यांच्यात जर प्रकृतीसाठी समर्पण, चारित्रिक दृढता आणि नैतिक मूल्ये असतील आणि त्यांचे विवेक आणि अंतर्मन सक्षम असतील तर नक्कीच आपण एक सक्षम आणि प्रगतिशील राष्ट्र निर्माण करू शकतो. आज देशातील तरुण वर्ग निराशेने ग्रासलेला आहे. सर्वत्र निराशा आणि हताशेचे वातावरण आहे. सर्वत्र अव्यवस्था पसरली आहे. दिवसेंदिवस हत्या, लूटमार, आगजनी, चोरी अशा घटना वाढत आहे. वेळोवेळी संपांबद्दल बातम्या वर्तमानपत्रांमध्ये येतात. कधी वकिलांची संप तर कधी डॉक्टर, अभियंते, शिक्षक इत्यादींचा संप दिसतो. विद्यार्थी वर्ग कधी वर्ग बहिष्कार करतो तर कधी परीक्षा बहिष्कार करतो. ही सर्व घडामोडी तरुणांमध्ये वाढत असलेल्या असंतोषाचेच परिणाम आहे. देशाच्या तरुण वर्गामधील वाढता असंतोष राष्ट्रासाठी चिंतेची बाब आहे. यावर उपाय म्हणून आपल्याला आपल्या महागुरूंनी दिलेल्या बीज मंत्र राम नारायण राम याला साक्षात्कार करून जोडायला हवं. हा बीज मंत्र सतत जपला पाहिजे. यामुळे आपल्याला आपले अस्तित्व समजेल, आपल्याला ऊर्जा मिळेल आणि मन सकारात्मकतेकडे वळेल. देशाचा तरुण वर्ग स्वतः एक महाशक्ती आहे, यामध्ये कोणतीही शंका नाही. तो स्वतः एकत्रित होऊन आपल्या समस्यांचे निराकरण करू शकतो, परंतु यासाठी त्याचा प्रकृतीशी संबंध असावा लागतो आणि त्याच्या विवेकाची शक्ती स्वीकारली पाहिजे. आणि हे सर्व राम नारायण राम मंत्राशी जोडल्यानेच शक्य होऊ शकते. हा बीज मंत्र स्वतःमध्ये पूर्ण आहे, जो तुमच्या जीवनाच्या दिशा आणि दशा दोन्ही सकारात्मक करू शकतो. म्हणूनच प्रत्येकाला या मंत्राशी जोडले पाहिजे आणि त्यांचे जीवन धन्य बनवायला हवं.